थोडंसं स्त्रियांना आणि ज्या स्त्रिया आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडून काहीतरी समाजासाठी किंवा स्वतःसाठी वेगळं करायचा प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी हा एक छान व्यासपीठ आहे. म्हणजे आपल्या जजेस ज्या आल्यात त्यासुद्धा खूप वेगळं क्षेत्र आणि खूप वेगळं काम केलेलं आहेत दोघी. तसंच सांगलीमध्ये बऱ्याच अशा ऑन्टरप्रेन्युअर्स आहेत की ज्यांनी नवीन व्यवसाय सुरू केले आणि मार्केटिंग करत नाहीत. म्हणजे त्या नुसतं एकीकडनं घेऊन दुसरीकडे विकायचं काम नाही करत, तर आयदर त्या स्वतः प्रोड्यूस करतात गोष्टी, गुड्स, किंवा त्यांचे वेगवेगळे मॅनेजमेंट कंपनीज आहेत. तर अशा काही स्त्रियांना आपण आज इथे गौरवान्वित करायचं आहे, त्यांना सन्मानित करायचं आहे. पुढे आहेत अस्मिता भाटे, यांचं पार्लर आहे, यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे ब्राईड ग्रूमिंगमध्ये. तर त्यांना मी विनंती करते की स्टेजवर यावं. त्यांनी तुमच्या छोटूशा मुलीला घेऊन आलात तरी चालेल. अभिनंदन. धैर्या भाटे आहे कुठे? धैर्या आई बोलवतीये स्टेजवर. धैर्या, मला वाटते ती खाण्यामध्ये आणि खेळण्यामध्ये रमलेली दिसतीये. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच राजेश सर अँड नीता मॅम की आज त्यांच्यामुळं माझ्या 9 वर्षाच्या मुलीला इतका छान स्टेज मिळाला. या स्टेजवर सांगलीतच नाही तर ऑल इंडियामध्ये प्रथमच तिनं ब्रायडल मेकअप कंप्लीट केलेला आहे मगाशी 5 वाजता आणि तोही 26 मिनिट्समध्ये. सो आय एम सो प्राऊड ऑफ यू. आणि धैर्य ही माझी एक डॅशिंग गर्ल आहे, पण मी नक्कीच प्रत्येक पेरेंट्सना सांगेन जर असा स्टेज सगळ्या सांगलीकरांना मिळत असेल तर आपली मुलं नक्कीच आज पुढे जातील. अँड थँक्यू सो मच की ब्रायडल मेकअपमधनं आज तिला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपण पुढे तिच्या प्रोसेस करतोय. शिवाय या स्टेजमुळं तिला नेक्स्ट स्टेज मिळालेला आहे मुंबईचा. थँक्यू सो मच. अभिनंदन, वेल डिझर्व्ड. यानंतर आपण बोलवतोय कल्पना अनम यांना. शी इज अ केक बेकर.